संत नामदेव. पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली, कीर्तन कशाला म्हणायचं? ज्यामध्ये भक्तच काय स्वतः भगवंत गुंगून जाईल त्याला कीर्तन म्हणायचं. नामदेव महाराज कीर्तनाला उभे राहिले की पांडुरंगाची मूर्ती देखील डोलायला लागायची. नमस्कार, मी पूजा. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळाच्या विशेष सत्रात आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. एकदा दिल्लीमध्ये एका मंदिरात संत नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. नामदेवांना त्रास देण्यासाठी बादशाहनं एका गायीचा वध केला आणि म्हटलं, जर ही मेलेली गाय तू जिवंत करून उठवशील तरच तू खरा संत, नाहीतर तुझा शिरच्छेद करीन. किती दिवसात गाय जिवंत करशील? नामदेव महाराज चक्रावलेच. मेलेली गाय कशी जिवंत करायची? कशी? बादशाहला काहीतरी उत्तर देणं तर गरजेचं होतं. म्हणून नामदेव महाराज म्हणाले, मला 4 दिवस द्या. नामदेवांचं उत्तर ऐकून बादशाह हसला आणि निघून गेला. पण नामदेवास फार चिंता वाटू लागली. त्याने पांडुरंगाचा धावा आरंभला. 3 दिवस सारखं कीर्तन करून पांडुरंगाला मदतीला बोलावलं. जर गाय जिवंत झाली नाही तर नामदेवांचा शिरच्छेद होणार. नामदेव दिवस रात्र पांडुरंगाचा धावा करत राहिले. आता 4थ्या दिवशी गाय उठली नाही तर नामदेवांचा अंतच. 4था दिवस उजाडला. बादशाह त्याच्या सैनिकांसोबत आला आणि पाहतो तर काय, नामदेवानं पांडुरंगाचं नाव घेऊन गायीला हात लावताच गाय उठून देखील बसली. बादशाह खाली मान घालून निघून गेला. तो गेल्यावर नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणाले, किती वाट पाहिली देवा, 4 दिवसांपर्यंत तू माझा अंत पाहिलास. तेव्हा पांडुरंग म्हणाले, नाम्या, आत्ताच गाय उठवतो असं जर तू म्हणाला असतास तर मी त्याच वेळी गाय उठवली असती. परंतु तू मात्र 4 दिवसांची मुदत घेतलीस, म्हणून मला 4 दिवस थांबणं भाग पडलं. नामदेवांचा अधिकार फार मोठा होता. माऊली, नामविद्येचे आद्य प्रणेते आणि ज्ञानेश्वर माऊलींचे समकालीन भक्त शिरोमणी संत नामदेव हे महाराष्ट्रातील एक थोर संत होते. आपल्या कीर्तन कलेमुळे साक्षात पांडुरंगाला डोलायला लावणारे संत, अशी त्यांची ख्याती होती. नामदेव महाराज खूप लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले, आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखवला नाही, तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्षात विठ्ठल प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला. नामदेव महाराजांचा जन्म 25 ऑक्टोबर 1270 नरसी बामणी नरसी नामदेव या गावी झाला. लहानपण पंढरपुरात गेलेले नामदेव महाराज तेव्हापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये अगदी दंग होते. विसोबा खेचर यांचे आध्यात्मिक निरूपण ऐकून त्यांनी त्यांनाच आपला आध्यात्मिक गुरु मानले. संत नामदेवांची अभंग गाथा प्रसिद्ध आहे. मराठी बरोबरच वज्री भाषेतही त्यांनी काव्यरचना केल्या. तसेच शौरसेनी भाषेतही काही अभंग रचले. त्यांच्या कीर्तनात अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचं लक्षात येतं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे 50 वर्ष भागवत धर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचं अवघड काम त्यांनी केलं. संत नामदेवांच्या कार्याचा भारतीय समाजावर विशेषतः धर्म, संस्कृती आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रांवर लक्षणीय प्रभाव पडला. भागवत धर्माची पताका उत्तरेत नेणारे नामदेव हे पहिले संत होते. पंजाबमधील घुमान गावात बराच काळ त्यांनी व्यतीत केला. उत्तर भारतात त्यांनी तब्बल 54 वर्ष समाज जागृतीसाठी आध्यात्मिक कार्य केलं. शीख बांधवांच्या श्री गुरु ग्रंथ साहेब या धर्मग्रंथात संत नामदेवांची 61 हिंदी पदे आहेत. त्यास बाबा नामदेवजी की मुखबाणी म्हणून ओळखलं जातं. पंजाबमधील घुमान येथे शीख बांधवांनी त्यांची मंदिरं उभारली. तसेच राजस्थानातील शीख बांधवांनी देखील नामदेवांची मंदिरं उभारली. संत शिरोमणी असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते. एकदा महाशिवरात्रीच्या निमित्तानं संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. मंदिरात भजन कीर्तन करणाऱ्या पुजाऱ्यांनी त्यांना विनवले. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून नामदेव मंदिराच्या मागच्या बाजूस दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले. नामदेवांची भक्ती बघून दर्शन देण्यासाठी देवानं पूर्वाभिमुख असलेलं मंदिर फिरवून ते पश्चिमाभिमुख केले. ते आजतागायत तसेच आहे.
भगवत भक्तांच्या व साधू संतांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली. बोला पुंडली कवर्द्य हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.